आरक्षण दिला। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य आहे। पाठीमागच्या टर्म मध्ये सुद्धा जेव्हा माननीय चंद्रकांत दादा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा देखील मी सदस्य होतो। आता माननीय विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत त्याही समितीमध्ये मी सदस्य आहे। आम्ही सलग 4-5 बैठका मंत्रिमंडळ उपसमितीच्या घेतल्या आणि माननीय मनोज दादांची जी मागणी होती त्या मागणी संदर्भामध्ये कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या देखील आम्ही त्यांना सांगितल्या। सुरुवातीला त्यांचा आग्रह होता सरसकटचा, पण तो कसा कायद्यानं टिकणार नाही, न्यायालयामध्ये टिकणार नाही हे सुद्धा माननीय मनोज दादांना आम्ही या ठिकाणी सांगितलं। आणि काल माननीय मनोज दादा मराठा आरक्षणचे सर्व अभ्यासक, मनोज दादांचे सर्व कायदेशीर जी टीम होती ती, आम्ही मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सर्व सन्माननीय सदस्य, ॲडव्होकेट जनरल साहेब, लॉ सेक्रेटरी, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एक मसुदा तयार केला। तो माननीय मनोज दादांच्याकडे आम्ही पाठवला। माननीय मनोज दादांनी त्याच्यामध्ये काही छोट्या 1-2 दुरुस्त्या सांगितल्या आणि त्या केल्यानंतर माननीय मनोज दादांचं समाधान झालं आणि काल त्यांनी समिती प्रमुख आमचे मराठा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलंय। या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावत नाही। आपल्याला आठवत असेल तर बघा, लास्ट टर्म मध्ये सुद्धा मी हेच बोललो होतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, आणि आताही आम्ही तेच म्हणतोय की दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कुणाच्या ताटात वाढणाऱ्यांपैकी आम्ही नाही। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावत नाही। जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे आणि जो विशेषतः हैदराबाद गॅजेटेडचा विषय आहे की ज्या 8-9-10 जिल्ह्यांमधल्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण ते सुद्धा दाखले देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सातारा गॅजेटर लागू करण्यासंदर्भात आणि औंध गॅजेटर लागू करण्यासंदर्भात 2 महिन्याचा कालावधी आम्ही मागितलेला आहे। 2 महिन्यात त्याच्यावरती परिपूर्ण अभ्यास करून त्याही बाबतीतला सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल।